आज युवक मंडळ पुसद द्वारा संचालित स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालय ठाणकीमध्ये लोकशिल्पकलेच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेली तान्हापोळ्यानिमित्त मातीचे गणपती आणि बैल बनवण्याची स्पर्धा, यातून विद्यार्थ्यांना त्यांची क्रिएटिव्हिटी, त्यांची कल्पकता तसेच पर्यावरणाच्या संदर्भामध्ये त्यांची जागरूकता वाढावी यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती। या स्पर्धेमध्ये इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। त्यामध्ये मुलं आणि मुली दोघांनी सुद्धा सुंदर अशा प्रकारच्या मातीच्या बैलांची आणि गणपतीच्या शिल्पांची निर्मिती केली। त्यामध्ये नंदिनी फालाजी राठोड, स्वीटी रोहिदास राठोड, अपिता भुरके, दुर्गा इरावार, वैष्णवी धनसरवाड, रागिणी भोयर, आरोही धनसरवाड, खुशी राठोड, संस्कृती कणवाले, विद्या कळसे, अपूर्वा चिरंगे, निकिता राठोड, वेदिका राठोड, आदेश पडघणे, शिवम गजानन पोलास्कर, सर्वदीप लांडगे, सोहम विजय धोकते, स्पिल पंडागळे, ज्ञानेश्वर नरवाडे, अजय, आदर्श विजय भंडारे, ईशान बालाजी धुळे, विक्रम सुरेश खोपे इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। काही उत्साही शिक्षकसुद्धा सहभागी झाले होते। पर्यवेक्षक श्री काईट सर तसेच मराठीचे ज्येष्ठ शिक्षक श्री पराते सर, श्री मांडवगडे सर यांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवला। तसेच पतिंगराव सर, चांदेकर सर, मार्कडे मॅडम, राठोड मॅडम, सदमाके मॅडम, मोटाले मॅडम, खडे सर यांचे सहकार्य लाभले। या संपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री जयस्वाल सरांनी सुद्धा केले। मग किती उल्हासात बोले फुजांडा, खरंच ना, काय मंत्रमुग्धपणे घडून गेली ही विद्यार्थी यात। सकाळी सकाळी गार वारा वाहत होता, कोवळी कोवळी उन्ह पडली होती, पक्षी फुलांवर झाडांवर रुंजी घालत होती आणि ही पाखरं आपल्याच तंद्रीत मातीचे गणपती, मातीचे बैल बनवत होती। सकाळचे ऊन नुकतेच अंगणात उतरले होते। शाळेच्या लांबट गॅलरीत, भिंतींच्या सावलीत ही लहान लहान मुलं मातीशी खेळत होती। त्यांच्या कोवळ्या हातांमध्ये ओलसर माती होती आणि त्या मातीतून आकार घेऊ लागलेले बैल, गणपतीचे शिल्प हळूहळू जिवंत भासत होती। कुणी डोळे लावित होते, कुणी शिंग रचत होते, तर कुणी अजून कान बनवण्यात गुंग होतं। आजूबाजूला पसरलेली जुनी वर्तमानपत्र, हातपायांवर लागलेली माती आणि त्या मातीच्या सुगंधात सामावलेला निरागस आनंद, सगळं काही खूप जिव्हाळ्याचं वाटत होतं। कुणी मित्राला हळूच मदत करत होतं, तर कुणी स्वतःच्या कल्पनेत रमून गेलेलं। पराते सर मागे मुलांकडे कौतुकाने बघत होते। त्या क्षणी त्या लहान मुलांच्या कल्पनाशक्तीचा, त्यांच्या मेहनतीचा आणि त्यांच्या निरागस हास्याचा एक सुंदर मिलाफ त्या शाळेच्या ओसरीवर साकारला होता। सकाळची ती वेळ म्हणजे जणू काही ज्ञान आणि सर्जनशीलतेच्या पहिल्या किरणांनी शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात उजेड पसरवला होता।